काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों क्यों बताने के लिए तू मराठीत बोल, पहले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? क्यों मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझी मराठीत, मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर, तू सीख मराठी, मला सांगू नको, तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नाही आहे मराठी। नाही नाही, मराठी जरूरी नाही आहे बोलायला, मराठी जरूरी नाही बोलायला। मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात का असते, तुला आता दाखवतो मी। मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही, आता तू मला काय बोला? नाही नाही, आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत। नाही नाही, राहू दे। काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत तू काय बोला? 1 मिनिट फारच नाही, त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही। नागडा करून मारीन, किती वर्षापासून नागडा करून मारीन मध्ये जर बोललं नको। 3-4 वर्ष त्या लोकांना मराठी शिकायचं आहे। तेल लागायला जाईल, काय माफी माग बोल, कभी ऐसा राज साहेबांची माफी मागतो मी। बोल बोल, राजसाहेब ठाकरे माफी मागतो। माफी मागता हूँ सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसाचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल। मराठी शिकण्याची प्रयास करूंगा, प्रयत्न करेल आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी, समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही, परत बोलायचं नाही। सॉरी बोल, सॉरी सर। आणि एक लोक असतात नाही, तुम्ही काही इकडे उपट टाका। हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना मराठी शिकायला। ऐका, काय पोहोचतो तुम्ही? सुपरवायझर आहे, इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे, आणि मराठी माणसं ठेवायला काय लाज वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग करायचं, सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची स्पीड बोला, नाही येते दुसऱ्याला पाठवा। पहिली गोष्ट तो जे बोललो ना, मराठी तेल लावत गेला, ही भाषा वापरायची नाही। जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला, पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही। महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार। इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा, आणि आपण काय करतो? आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही। हा करतो, या ॲरोगंट पर्यंत तो उत्तर देतोय इथे मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही, अपमान नाही आपला। कपडा मार्केट कपडा निघाल, मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आलं, तुला मराठी मी मराठी प्रयत्न करतो। आता ह्याची इकडे क्लिअर झालं, ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे केले की आपल्याला आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट, काय केली? देर से बात कर रहा हूँ, इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गाड़ी काय करे फुलाने का। अब गाड़ी की फुल्ली निकली, गाड़ी की फुल्ली निकली का? करत होती का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? अरे चेक करो गाडी सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती, मला याचा बाजूला मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे, मला बोलवाय मी नकोय। घाटकोपरला कुठे? मी तिकडे का माझ्या मला माहिती, त्याला घेऊन 11 वाजता घेऊन मला हा तिकडे पाहिजे, त्याला आम्ही नव्हतं आम्ही कधी वेगळं काम केलं, बडे लोक गाडीमध्ये दंडा मारतात आणि सगळ्यांना शिकवायचं, पहिलं सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी। आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना, कशाला ठेवतात भय बिये? मराठी पाहिजे, आलं नाही ना, बोलवा नाही पाहिजे। तुमच्या लोकांची परिस्थिती चांगली पाहिजे।
कलर LNT मध्ये आहोत ना आपण. अरे काय नवीन विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला काय काय बाईटच देतो तुला एकदम मस्त प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला. ठीक आहे. आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत. ये भाऊ मला वर घे. या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे चिठ्ठे विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही. हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य. काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये. ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय. मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो. मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला. आणि याच्यानंतर मराठी शिकणे आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीतच आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसे मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली. धन्यवाद. किती तुम्ही बाईट घेता लय बाईट घेता.